नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे काही मिनिटं शिल्लक राहिले। मात्र सोलापुरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या। दुपारी 3:30 वाजेपर्यंत सोलापूरच्या दुधनी नगर परिषदेसाठी 64.69% मतदानाची नोंद झाली होती, तर कुर्डुवाडीमध्ये केवळ 40%च मतदान झालं होतं। सध्या या केंद्रावर कशी परिस्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी, पाहूया। सोलापूर जिल्ह्यातील 10 नगर परिषदांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। सकाळपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांमध्ये उत्स्फूर्तपणे मतदान जे होताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या मोहोळच्या एका मतदान केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय मतदानाला आता अवघे काही मिनिट शिल्लक राहिलेले आहेत आणि यावेळेस देखील मतदारांची मोठी गर्दी जी आहे ती मतदान केंद्रावरती पाहायला मिळते। विशेषतः महिला वर्ग असेल, तरुण वर्गाची गर्दी जी आहे ती सर्वच मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळते। लांबच्या लांब रांगा ज्या आहेत ते मतदानाला आता अवघे काही मिनिट शिल्लक असताना देखील पाहायला मिळते। मोहोळ तालुक्याचा जर किंवा मोहोळ नगर परिषदेचा आपण जर विचार केला तर जवळपास 57.39% मतदान जे आहे ते दुपारी 3:30 पर्यंत झालेलं आहे। 3:30 नंतर सुद्धा मतदारांचा ओघ जो आहे तो अजूनही केंद्रांवरती कमी झालेला नाही। त्यामुळे यंदाच्या वेळेस चांगल्या प्रमाणात मतदान जे होताना आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर थंडीचे दिवस असल्यानं सकाळच्या टप्प्यात काहीसं संत गतीनं मतदान झालं, मात्र असं असलं देखील मतदारांचा ओघ जो आहे तो केंद्रांवरती पाहायला मिळालेला होता आणि आता देखील तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। मतदार राजा जो आहे तो सकाळपासूनच या सगळ्या केंद्रांवरती आहे आणि मतदानाला आता अवघे काही मिनिट शिल्लक असताना देखील मतदार राजाची गर्दी जी आहे ती केंद्रांवरती पाहायला मिळते। जे कोणी मतदार अजूनही घरात आहेत, अवघे काही मिनिट शिल्लक असताना संध्याकाळच्या वेळेस आपली कामं उरकून जे आहेत ते केंद्रांवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आफताब शेख, एबीपी माझा, मोहोळ, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।